नमस्कार मंडळी, आज आपण कोबीच्या वड्या कशा बनवायच्या आहे ते पाहणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही, झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या खातो, पहा, कोथिंबीरची वडी खातो, आळूची वडी खातो, मेथीची वडी खातो। आज आपण कोबीची वडी कशी बनवायची आहे ते पाहणार आहोत। मी छोटासा कोबी घेतलेला आहे, अगदी मोठा नाही आहे, खूप छोटासा आहे। तो व्यवस्थित मी वरचे पानं काढून घेतलेले आहेत आणि तो कोबी आता स्वच्छ धुवून घेणार आहे। कोबी स्वच्छ धुवून झाल्याच्या नंतर ते वरचं जे आहे ना, म्हणजे देठाची बाजू जी आहे ती कट करून घेऊया आणि त्यानंतर किसून घ्यायचं आहे। बघा किती छान एकदम फ्रेश असा कोबी आहे। आपलं जाड चित्राची जी किसणी असते ना, त्यातून आपल्याला व्यवस्थित किसून घ्यायचं आहे। बारीक नका करू, जाडच किसा, कारण ते ऑलरेडी नंतर बारीक होतं। अशा प्रमाणे आपल्याला कोबी सर्व किसून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, बघा बारीक झालेला आहे, जास्त जाड नाही दिसत आहे। भाजी खायला ना कोबीची आवडत नाही, तुम्ही बघा, कोणी लहान मोठे कोणी असो, कोबीची भाजी खायला कंटाळाच येतो। त्यामुळे आज आपण वड्या बनवूया। ह्या वड्या ना सर्वांना आवडतात। आता आपण एक वाटण तयार करून घेऊया। मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि जिरे टाकलेले आहेत थोडेसे। आता हे व्यवस्थित वाटून घेऊया। जाडभरड वाटायचं आहे आपल्याला, खूप बारीक असं नाही वाटायचं। मी दाखवते तुम्हाला। वाटण तयार आहे आपलं, आपण त्या कोबीमध्ये मिक्स करून घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरी चालेल। तिखट मी हिरवी मिरची 3 टाकले होते, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला आवडत असेल तर जास्त टाकलं तरी चालेल। थोडीशी हळद टाकलेली आहे, थोडी जिरे टाकलेले आहेत, कारण आपण वाटताना जिरे टाकलेले होते ऑलरेडी, त्यामुळे। त्यानंतर थोडा ओवा टाकलेला आहे हातावर चोळून आणि 3 चमचे मी तीळ टाकलेले आहेत आणि 1.5 चमचा त्यामध्ये तांदळाची पिठी टाकलेली आहे। तांदळाच्या पिठामुळे ना छान अशी मस्त कुरकुरीत होते वडी। आणि त्यानंतर 1 वाटी डाळीचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर जास्त टाकायची। माझ्याकडे ॲक्च्युली नव्हती जास्त, म्हणून मी तेवढी टाकलेली आहे। भरपूर अशी वाटीभर जरी कोथिंबीर तुम्ही चिरून टाकली ना तरी छान लागतात वड्या। आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा खायचा सोडा टाकलेला आहे, 1 पिंच एवढा आहे, जास्त नाही। आणि आपल्याला पाणी वरतून जास्त घ्यायचं नाही आहे, त्याच म्हणजे कोबीच्या अंगच्या पाण्यामध्येच आपल्याला चुरून घ्यायचं आहे। आणि जसं लागेल, जर तुम्हाला वाटलं तर थोडं डाळीचं पीठ मिक्स करायचं आहे। आता ह्या वड्या ज्या आहे ना, आपण थापून बनवणार आहोत। कोणी रोल तयार करून वाफवून घेतात आणि मग वड्या पाडतात। त्या थोड्याशा काय होतं माहिती का, म्हणजे कट करताना जे आहे ना तुकडे पडतात, त्यामुळे ह्या जे वड्या आहे ना तुकडे पडायची शक्यता कमी असते। म्हणून आपल्याला ह्या अशा वड्या तयार करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला पाहिजे तेवढ्या पातळ करू शकतो, जाड ठेवायची गरज नाही लागत। तुम्ही बघा, मी एकदम पातळ असं थापून घेतलेलं आहे। आता आपण ह्या वड्या ज्या आहेत त्या वाफवून घेऊ। मी पाणी ठेवलेलं आहे इडली पात्रामध्ये, त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकलेलं आहे, कारण डाग पडत नाही पाण्याचा ना, त्यामुळे व्यवस्थित झाकून ठेवून त्याला उकळी आणू द्यायची आहे। उकळी आलेली आहे पाण्याला। आता मी आपली जी गहू गाळायची म्हणजे तांदूळ गाळायची जी गाळणी असते ती गाळणी ठेवलेली आहे आणि त्यावर जे वड्या आहे ना त्या ठेवलेल्या आहेत आणि वरतून आता आपण झाकून ठेवायचं आहे। हे कमीत कमी 15 मिनिट तरी आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। आपल्या वड्या वाफलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आता वड्या तयार झालेल्या आहेत, त्या आपण चेक करून घेऊया। बघा किती मस्त अशा तयार झालेल्या आहेत, चिटकलं नाही आहे, त्या म्हणजेच वड्या तयार झालेल्या आहेत। आता हे व्यवस्थित थंड होऊ द्यायचे आहे। गरम असताना बिलकुल कट करायच्या नाही, कारण त्या चिटकून ज्या आहे ना तुटू शकतात। पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर वड्या कट करून घ्यायच्या। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये किंवा शेपमध्ये कट करू शकता। बघा किती मस्त निघत आहेत वड्या, कारण थंड झालेल्या आहेत आणि पातळ पण किती आहेत बघा, एकदम मस्त अशा तयार झालेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। आणि बघा किती सहज निघत आहेत। अशा प्रकारे हे थापून जर केलं ना तर म्हणजे तुटायची शक्यता थोडी कमी असते। आता आपण त्या तळून घेऊया।
मस्त खरपूस अशा तळायच्या. आतून छान अशा खुसखुशीत होतात आणि वरतून जे आहे ना कुरकुरीत होतात. कारण का तर जे आपण याचं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे ना, त्यामुळे मस्त अशा वरतून छान कुरकुरीत लागतात. व्यवस्थित खरपूस तळून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का ते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर जर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. बाय.